नमो निष्कलरूपाय नमो निष्कलतेजसे नमः सकलनाथाय नमस्ते सकलात्मने नमः प्रणवाचाय नमः प्रणवलिंगणे नमः स्रष्टादिकर्ते च नमः पंचमुखाय ते पंचब्रह्मस्वरूपाय पंचकृत्याय ते नमः आत्मने ब्रह्मणे तुभ्यं अनंतगुणशक्तये सकलाकलरूपाय शंभवे गुरवे नमः. नमस्कार. क्षमा करा, शिवपुराणामध्ये एका दिवसाचा व्यत्यय आला. मला एक दिवस प्रवासामुळे ते नाही करता आलं. आता सध्या श्रावण मासानिमित्त माझाही प्रवास सुरू आहे वेगवेगळ्या ठिकाणी, आणि त्या प्रवासामध्ये अधूनमधून शिवपुराणाची कथा किंवा कधी नामदेवाची कथा अशी थांबू शकते, कारण हे झालंच पाहिजे या अट्टहासापोटी खूप गोची होती आहे. त्यामुळं मी एखाद दुसऱ्या वेळेला आता एखादा दिवसाचा खंड पडला तरीही हरकत नाही या हिशोबाने सगळ्या व्हिडिओची निर्मिती करतो आहे. कारण धार्मिकचे 2, हिंदीचा 1 आणि मराठीचे 2 अशी 5 व्हिडिओ रोज करायची. 2 दिवस कुठे गावाला जायचं आहे म्हणजे 15 व्हिडिओची तरतूद करायची आणि जायचं जरासं कठीण होतं आहे. त्यामुळं एखाद दुसऱ्या वेळेला कधी इकडे कधी तिकडे असा गॅप ठेवूनच काम करायचं असं ठरवलेलं आहे. त्यामुळं माफ कराल. आज आपण शिवपुराणातल्या पुढच्या भागाकडे जातोय. मी कथेकडे म्हणत नाही आहे आता, कारण कथा फार कमी भाग आहेत, कथा भाग हा कमी आहे. आता आपण कालच्या भागामध्ये जे पाहिलं, या आधीच्या भागामध्ये, की शिवलिंगाची स्थापना कशी करावी, शिवलिंगाची पूजा कशी करावी, आणि त्यामध्ये एक मुख्य आपल्याला वाक्य आढळलं होतं की शिवतीर्थाच्या ठिकाणी जाऊन, विशेषतः वेगवेगळी तीर्थाच्या काठावरती किंवा नदीच्या तीरावरती बसून शिवलिंगाची स्थापना करावी. मग अशी तीर्थस्थानं कोणकोणती आहेत, किती आहेत, कुठे अधिक पुण्यफलदायी आहे, या सगळ्याचा विचार करायला हवा. मला वाटतं या सगळ्या तीर्थस्थानाचा विचार करताना बराच काळ लागू शकतो. त्यामुळे एक एक तीर्थस्थान मी तुम्हाला असं तपशीलवार काही तीर्थस्थानं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. जे नेहमीचे माहीत आहे, जशी गंगा आपल्याला माहीत आहे तर गंगेविषयीचा उल्लेख त्रोटक करीन, पण जी माहीत नसलेली जास्त ठिकाणं आहेत ना, त्याच्याविषयीच्या कथा किंवा त्याच्याविषयीची माहिती आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करील. जे माहीत नाही ते तुम्हाला मी सांगतो. ही तीर्थस्थानं कशी झाली? भगवान शिवानी पृथ्वीच्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन आपलं वास्तव्य केलं आणि तिथल्या नद्यांना त्यांच्या वास्तव्याने पुनीत करून टाकलं, तीर्थाचा दर्जा दिला. अशा ठिकाणाला आपण तीर्थस्थानं म्हणतो. शिवपुराणामध्ये सांगितलंय पृथ्वीचा विस्तार 50 कोटी योजन इतका आहे. आता हे योजन काय आहे? योजन हा वेगवेगळ्या पुराणाप्रमाणे वेगवेगळा आहे. एका ग्रंथामध्ये, सूर्यसिंह नावाच्या ग्रंथामध्ये 8 किलोमीटरचा एक योजन मानलेला आहे. 8 किलोमीटर जे अंतर होतं ते एक योजन मानलं गेलं आहे. तर कौटिल्य अर्थशास्त्रानुसार, चाणक्याच्या म्हणण्यानुसार, एक योजन म्हणजे 4 कोस, म्हणजे साधारणतः 12 ते 13 किलोमीटर इतकं अंतर एक योजन येतं. तर भागवत पुराणाच्या नुसार साधारण 13 किलोमीटरचं अंतर म्हणजे एक योजन येतं. साधारण 8 ते 13, 12, 13 ते 8 असा फरक तुम्हाला या किलोमीटर आणि योजनांच्या मध्ये दिसतो. किलोमीटरचं अंतर अर्थात कोस आणि मैल या प्रकारावरून काढलेलं आहे. किलोमीटर हे आत्ताचं परिमाण आहे, पण कोस आणि मैल ही जुनी परिमाणं होती, त्यानुसार ते योजन काढलं आहे. पृथ्वीचं एकूण विस्तार हा 50 कोटी योजन आहे. पृथ्वी फिरायची असेल तर 50 कोटी योजन अंतर तुम्हाला चालून जावं लागेल. साधारणतः 650 कोटी किलोमीटर इतकं ते अंतर होईल. आणि एवढा सगळा प्रवास भगवान शिवानी केलेला आहे. या ठिकाणावरच्या अनेक ठिकाणी शिवानी वास्तव्य केलंय आणि काही स्थानांना पवित्र केलंय. अशा शिवक्षेत्र म्हणूया आपण याला. आणि या शिवक्षेत्रावरती जाऊन पूजा अर्चा करणं आवश्यक असतं. आता शिवक्षेत्रावरती जाऊन स्वतःला पवित्र करण्याची प्रक्रिया म्हणजे काय, ते पण जरा जास्त समजून घेतलं पाहिजे. स्नान करावं, तीर्थक्षेत्रावरती गेल्यावर तीर्थक्षेत्रावरती स्नान करावं, तिथे शिवाच्या नामाचा जप करावा आणि काही दान करावं. स्नान, जप आणि दान करावं.
तुम्हाला तिथे पुण्यफल मिळतं. अर्थात काही ठिकाणी काही पूजा सांगितल्यात, त्या नव्याने आलेल्या असतील, जुन्याच असतील, त्या पूजाही त्या ठिकाणी कराव्यात. म्हणजे आपण पुष्करला गेलो, तिथे आपण एक पूजा करतो. काशीत गेलो, तिथे वेगळी पूजा आहे. पुन्हा आपण प्रयागराजला गेलो, तिथे वेगळी पूजा आहे. या सगळ्या पूजा आपण करतो, पण स्नान, जप आणि दान या 3 गोष्टी कराव्यात. दान का सांगितलंय? स्नानाने पवित्रता येते, जपानी आपलं पुण्यसंचय होतो. दान का इथे सांगितलेल्या प्रत्येक ह्याच्यामध्ये ते फार महत्वाचं आहे. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेल्या सगळ्याच संत महंत साधूंचा मेळा हा तिथे निवास करून राहत असतो. त्यांच्या निवासाला सोयीस्कर ठरेल, सुखकर होईल अशी व्यवस्था करून देणे म्हणजे दान. मला वाटतं सगळ्या ज्योतिर्लिंगाच्या ठिकाणी मंदिरांची उभारणी करत असताना 12वेची उभारणी अहिल्यादेवीने केली, ते दान होतं. निवासाची सोय करणे, पाण्याची सोय करणे, खाण्याची सोय करणे हे तिथल्या साधकांसाठी आवश्यक असलेल्या सुविधांचा उपयोग करून देणे, याला म्हणतात दान. आणि ते दान करणं आवश्यक आहे. तुम्ही तीर्थक्षेत्रावर जाऊन स्नान, जप आणि दान कराल हे सांगताना आणखी एक गोष्ट शिवपुराणामध्ये महत्वाची सांगितलेली आहे आणि ज्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. त्यामुळं कुठल्याही तीर्थक्षेत्री जाताना स्नान, जप, दान या 3 प्रक्रियेसोबत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. पुण्यक्षेत्री गेल्यानंतर, तीर्थक्षेत्री गेल्यानंतर पाप करायचं नाही आहे. त्यासाठीचा एक श्लोक पण आहे. क्षेत्रे पापस्य करणम, क्षेत्रे पापस्य करणम दृढं भवति भूसुराः, पुण्यक्षेत्रे निवासेहि पाप मनवई नाचरेत. अगदी मनाने सुद्धा पापाचरण करू नये. पुण्य कर्म केल्याने, स्नान, जप, दान केल्याने आपला जसा पुण्य संचय होतो आणि ते पुण्य अधिक सशक्त बनतं, तसं तीर्थक्षेत्रावर जाऊन पाप केलं तर ती पाप दृढ होतात, पक्की होतात, घराला मारलेल्या प्लास्टरसारखी पक्की होतात. त्यामुळं तीर्थक्षेत्रावर जाऊन पापाचरण करू नका. अनेक जण गाड्या करून तिरुपतीला निघतात. चला तिरुपती दर्शनाला जाऊ, पुरुष जाऊ, गडी जाऊ, माणसं जाऊ. आणि निघताना आपल्या गावच्या बाहेर पडलं की दारूच्या बाटल्याचा, कार्टूनचा खच गाडीत बसलेला असतो. आणि पीत जायचं, पीत यायचं. हा एक नवा तीर्थक्षेत्र करण्याचा प्रकार आहे. चला महाकालला जाऊ. काय शब्द छान. क्या बिगाडेगा कोई उसका जो भक्त है महाकाल का. आणि निघाल्यापासून परत येईपर्यंत दारूच दारू. उज्जैनमध्ये प्रवेश केल्यावर, ओंकारेश्वरमध्ये प्रवेश केल्यावर तिथे दारूची दुकाने नाहीत म्हणून आपल्या गाडीत दारूच्या बाटल्या भरून घ्यायच्या आणि हॉटेलात बसून प्यायच्या आणि सकाळी उठून महाकालच्या दर्शनाला जायचं, भस्मारतीत सहभागी व्हायला जायचं. अरे त्या भस्मारतीत सहभागी झाल्यावर अशी पापकर्म केली की तुम्हाला भस्मारतीचं पुण्य नाही मिळणार, तुमच्या आयुष्याचं भस्म होऊन जाईल. देवाला जाताना दारूच्या गोष्टी घेऊन जाताय. आमच्याकडं तर महाराष्ट्रात वेगळंच भलतंच घडतं. विशेषतः संभाजीनगर या सगळ्या भागामध्ये लोक शिर्डीला जातात बाबाच्या दर्शनाला. पण आता शिर्डीला जाणं हा आमच्याकडचा एक जरा शिर्डीला गेलता का असं म्हणतात. म्हणजे थायलंडला गेल्यावर जसं लोक बोलतात ना, थायलंडला गेला होता का, तसं लोक शिर्डीला गेल्यावर शिर्डीला गेलता, कोण होतं सोबत, पुढचा प्रश्न असतो. आमच्या एका महाराजांची व्हॉइस क्लिप व्हायरल झाली होती. आपण लांब जात जाऊ ना महाराज, इथं नको, इथं जरा लोक बघतात, आपण गडावर जाऊ, शिर्डीला जाऊ, अशी एक क्लिप व्हायरल झाली होती. आपल्या मैत्रिणीला घेऊन शिर्डीत जाऊन परस्त्री गमन करणाऱ्या माणसांच्या विषयात काय बोलावं. पुण्यक्षेत्री परस्त्री गमन कराल तर त्याचं पाप दृढ होतं. पुण्यक्षेत्री जाऊन दारू प्याल तर त्याचं पाप दृढ होतं. अरे काही शाने तर जुगार खेळायला तीर्थक्षेत्री जाते.
खोली बंद करायची, 4-5 जण बसायचं आणि गुरुचरित्राचं पारायण सुरू. गुरुचरित्र माहिती आहे ना तुम्हाला, 52 गुरुचरित्रातले अध्याय 52 आणि यांचे पत्ते 52. 2-2 पारायण करतात. बरे कठीण असतं बरं का पारायण खूप. म्हणजे गुरुचरित्राचं पारायण करणंच कठीण असतं म्हणतात. आसन बदलायचं नसतं, उठायचं नसतं, जागेवरून उठायचं नाही. हे उठत नाहीत, रात्र उठत नाहीत. पायाला मुंग्या येऊन बधीर होतंय, गुडगा कामातून जाते, पण हे उठत नाही. रात्र पारायण चालू असतं. पुण्यक्षेत्रावर जाऊन तुम्ही असा जुगार खेळणार असाल, परस्त्री गमन करणार असाल, दारू पिणार असाल, तर तुमची पापं अधिक दृढ होतात. त्यामुळं पुण्यक्षेत्रावर जाऊन अजिबात पाप करायचं नाही आहे, खोटं बोलायचं नाही आहे, मदिरापान करायचं नाही आहे. हे जे लक्षात ठेवतील, म्हणजे काय करायचंय काय नाही करायचं हे स्पष्टपणे शिवपुराण सांगतं. आणि त्यानंतर पुण्यक्षेत्र कोणकोणती आहेत याची यादी देतं, कुठे काय फळ मिळतं याची यादी देतं. ती बघूया पुढच्या भागात. नमस्कार.